हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण ही डिझाईन पाहणार आहोत. तर आपण स्टार्ट करूयात. तर मी कापड स्टँडला लावून घेतलेलं आहे आणि मी चेन स्टिच टाकून घेत आहे. इथे आपल्याला 2 चेन स्टिच टाकून घ्यायचे आहेत. इथे त्यासाठी मी चेन स्टिचसाठी जरीचा थ्रेड हावाला यूज करत आहे आणि ट्युलिपची आपली 14 नंबरची नेडल यूज करत आहे 0.5 mm. तर आपण चेन स्टिचला सुरुवात केलेली आहे. चेन स्टिच ज्यांना काहीच माहिती नाही आहे, सुरुवातीपासून पाहायची आहे, त्यांच्यासाठी मी इन डिटेल व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याचा तुम्ही नक्की चेक करा. तर आपण 2 लाईन्स कंप्लीट करून घेऊया. चेन स्टिचच्या अशा 2 लाईन्स कंप्लीट झालेल्या आहेत. थोडं ब्रॉड दिसण्यासाठी आपण आता शुगर बीड्सचा यूज करणार आहोत. आपण शुगर बीड्सची लाईन करून घेणार आहोत आत्ता. तर आपण स्टार्ट करूयात. आपण यासाठी आत्ता सगळ्यासाठी जरी थ्रेडच यूज करणार आहोत. ते शुगर बीड्स आपण एक 4 ते 5 किंवा 6 आपण लोड करून घ्यायचे आहेत आणि सोडताना आपण 1 ते 2 किंवा 3 सोडून चेन स्टिच टाकून घेणार आहोत. तर याचे पण इन डिटेल व्हिडिओज अपलोड केलेले आहेत चॅनलवर. तुम्हाला पाहायचं असेल तर चेक करा, कारण इथे थोडं झूम करून मला दाखवता येत नाही आहे, कारण फास्ट फॉरवर्ड पण आहेत. तर 1-1, 2-2 सोडून तुम्ही चेन स्टिच टाकून आपल्याला ही लाईन जी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. यासाठी पण आपण जरी थ्रेडच यूज करणार आहोत. आत्ता तरी आपण कंप्लीट करून घेऊयात. ही आपली लाईन कंप्लीट झालेली आहे. तर त्यानंतर आपण मोठे बीड्स मी 3 mm यूज करत आहेत गोल्डन कलरचे. तर ते पण आपण लोड करून घेणार आहोत निडलमध्ये. आपण सगळ्यासाठी आत्ता सेमच निडल यूज करत आहोत. आपण 3 लोड केलेले आहेत आणि 1-1 सोडायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये 2-2 सोडायचे नाहीत. 1-1 सोडून चेन स्टिच टाकून आपल्याला ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. तर आपण जरी थ्रेड यूज करतो आहे इथे, तर तो दिसला तरी काही प्रॉब्लेम नाही आत्ता. आणि आपण जे सिंगल सोडतो याच्यामध्ये थोडा डिस्टन्स राहतो आणि तो चांगला लुक तयार होतो एक सुंदर. आपण ही लाईन कंप्लीट करून घेऊयात. ही लाईन आपली कंप्लीट झाल्यानंतर आपण अजून एक शुगर बीड्सची वरती लाईन करून घेणार आहोत. याच्यावरती ही लाईन कंप्लीट झाल्यानंतर तर तुम्हाला अजून अशाच काही नवीन डिझाईन्स पाहायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे पहिले अपलोड केलेले व्हिडिओ पण नक्की चेक करा. तर आपली लाईन कंप्लीट झालेली आहे 3 mmच्या बीड्सची. त्यानंतर अशीच छोटी शुगर बीड्सची आपण अजून एक वरती लाईन टाकून घेणार आहोत. तर आपली ही लाईन झालेली आहे टाकून. तर आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की आपण 1-1 सेंटीमीटरचा डिस्टन्स सोडून उभ्या लाईन टाकून घेतलेल्या आहेत, कारण माझी डिझाईन मी तशी करणार आहे. तर याच्यावर आपल्याला बुट्टे तयार करायचे आहेत. तर मी पट्टी आपली स्केल जी आहे त्याचा यूज करत आहे. त्याचाच यूज करून मी 1-1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून लाईन टाकून घेतलेले आहे. तर आपल्याला मिडल लाईन याच्यामध्ये बघायची आहे, कोणती मिडल लाईन आहे. तिथून आपल्याला मार्किंगला सुरुवात करायची आहे, कारण ती आपल्या शोल्डरवर दिसणार मिडल लाईन. तर मी एक 5 नंबरची लाईन यूज केलेली आहे. त्याच्यामध्ये मी एक 3 ते 6 बुट्टे, 3 मोठे बुट्टे आणि 3 व्हाईट मला मोती यूज करायचे. तर असे मी 6 डॉट इथे देऊन घेणार आहेत. अशी आपल्याला डिझाईन इथं होणार आहे. तर हे मोठे आपण मिडल लाईनला 3 घेणार, नंतर शेजारी 2, परत 3 असा सिक्वेन्स आपण ठेवणार आहोत. तर मी माझ्या हिशोबाने मला किती डिस्टन्स हवा आहे तसे मी डॉट देऊन घेते. तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घ्या. तर मी असे हे डॉट टाकून घेतलेले आहेत मेजरमेंट देऊन. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर स्टोन चिटकून घ्यायचे. जिथे आपल्याला मोठे बुट्टे करायचे आहे तर तिथे आपल्याला हे गोल्डन जे मी यूज करत आहे आत्ता, टिकली म्हणता येईल किंवा त्याला स्टोन म्हणता येतील, ते आपण लावून घेणार आहोत. जिथे जिथे आपल्याला मोठा बुट्टा येणार आहे तिथे आपण स्टोन ग्लू लावून घेऊयात. मी B7000 हा फॅब्रिक ग्लू यूज करत आहे. क्विक ड्राय ग्लू आहे. तर आपण सगळीकडे लावून घेऊयात ग्लू आणि 1-1 सोडून करायचं आहे, कारण जिथे आपण सोडलं तिथे आपल्याला मोती लावायचं आहे. तर आपण सगळे जे स्टोन आहेत ते चिटकून घेतलेले आहेत. तर आता आपण शुगर बीड्सची लाईन करून घेणार आहोत. जी आपल्या लाईन्स मारलेल्या आहेत आपण तिथे आपण या शुगर बीड्सनं चेन स्टिचनं लाईन करणार आहोत. मी स्पून पॉलिस्टरचा गोल्डन थ्रेड यूज करत आहे इथे या वर्कसाठी. तर आपण स्टार्ट करूयात. चेन स्टिच टाकून घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये शुगर बीड्स लोड करून ह्या लाईन्स कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. शुगर बीड्स आपण 1-1, 2-2 सोडून किंवा 3-3 सोडून पण करू शकतो. आपण स्टार्ट करूयात. आणि जे आपण
राहिलेले जे डॉट दिसतात आपल्याला मार्किंग केलेल्या, तिथे आपण मोती लावून घेणार आहोत. तर आपण शुगर बीड्सची लाईन करून घेऊयात. एक दोन दोन सोडून आपण ही कंप्लीट करू. जिथे डॉट राहिलेला आहे आपला मार्किंगचा, तिथे आपण मोती पण लावून घेऊयात आणि ही लाईन आपण कंप्लीट करून घेऊयात. ही अशी आपली कंप्लीट झालेली आहे लाईन. असा लुक येणार आहे. जे इथे राहिलेलं आहे तिथे आपण मोठा बुट्टा तयार करणार आहोत, जिथे आपण स्टोन चिटकवलेत. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण आपल्या लाईन्स कंप्लीट करून घ्यायच्या आहेत आणि राहिलेल्या ठिकाणी मोती आठवणीनं लावायचा आहे. तर ओके, आपलं अशा प्रकारे कंप्लीट झालेलं आहे सगळं वर्क. तर इथे कसा बुट्टा करायचा आहे, तर आधी चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. 2 चेन स्टिच आपल्याला आधी टाकून घ्यायचे आहेत. डायरेक्ट आपण बीड्स नाही यूज करायचे. 2 चेन स्टिच, त्यानंतर शुगर बीड्स आपण यूज करणार आहोत. जे शुगर बीड्स आपण इथे आधी यूज केलेत त्यानंतर आपण एक ह्याला सर्कल करून घेणार आहोत. तुम्ही 2 सोडून याला सर्कल करून घ्यायचं आहे आणि एंड नॉट टाकायची आहे. एंड नॉट कशी टाकायची याचा मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही वर्क झालं आणि एंड नॉट टाकलेली नसेल तर तुमचं सगळं वर्क बाहेर निघून येणार, सगळे मणी खाली पडून जाणार. तर एंड नॉटचा पण व्हिडिओ नक्की पहा. तर आपला सर्कल हा आपण असा कंप्लीट करून घेऊयात. आपला सर्कल कंप्लीट झालेला आहे आता. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की जे 3 mm आपण बीड्स यूज केले होते तो बीड आणि नंतर आधी शुगर बीड घ्यायचा निडलमध्ये, नंतर मोठा बीड 3 mm त्याच्यानंतर इथे एक चेन स्टिच टाकायची. परत आपल्याला पुढे एक चेन स्टिच टाकायची आहे. पण डायरेक्ट खाली बॅक साईडला यायचं नाही आहे. 2 चेन स्टिच, पहिली आपण एक टाकली नंतर अजून एक, तर मागे परत चेन स्टिच, त्यानंतर परत एक चेन स्टिच टाकायची, म्हणजे ते टाईट होते डिझाईन. तर परत आपल्याला सेम सिक्वेन्स, पहिला छोटा बीड घ्यायचा, मग मोठा, मग हे असं पास करून थ्रेडमध्ये इथे एक चेन स्टिच, त्यानंतर अजून एक चेन स्टिच टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला मागे यायचं आहे रिटर्न, त्याच्यानंतर परत एक चेन स्टिच टाकायची आहे आणि मग लोड करायचं आहे. अशा पद्धतीने आपण सगळे बीड्स जे आहेत ते आपले कंप्लीट करून घेणार आहोत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक चेन स्टिच झाल्यानंतर अजून एक टाकून घ्यायची आहे. हे डिझाईन व्यवस्थित दिसण्यासाठी. तुम्ही डायरेक्ट जर निडल मागे घेतली तर तो खराब लुक तयार होतो. तर आपलं कंप्लीट बुट्टा मस्त झालेला आहे एकदम डिझाईन. अशा प्रकारे आपण राहिलेले सगळे बुट्टे जे आहेत ते कंप्लीट करून घेणार आहोत. तर माझं कंप्लीट सगळे बुट्टे झालेले आहेत आणि एकदम सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. इथे खाली पण आपण बुट्टे द्यायचे, ते मी शूट नाही केलेलं. तर इथे आपण लटकन असे करणार आहोत, म्हणजे ऑलरेडी मी केलेले आहेत. त्याचा व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे. त्याचं तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.